नाशिकच्या शांतीनगर परिसरातील झोपडपट्टी एमआयडीसी कडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी बेमुदत बिऱ्हाड आंदोलन छेडलंय। या आंदोलनाचा आज 5वा दिवस असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार नाशिकमध्ये दाखल झाले। पुनर्वसनाशिवाय कोणालाही बेघर करता येणार नाही असा इशारा त्यांनी देत सरकारवर निशाणा साधलाय। याच पार्श्वभूमीवर दीपक केदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये गेल्या 5 दिवसापासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यानंतर दीपक केदार हे नाशिकमध्ये आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आपण बघितलं का गेल्या 5 दिवसापासून जे काही आंदोलक आहेत ते अक्षरशः रस्त्यावर झोपलेले आहेत, खात आहेत, पित आहेत, राहत आहेत। ह्या आंदोलनाला दीपक जे पॅन्थर आहेत दीपक केदार हे कशा पद्धतीने पाठिंबा त्यांनी दिला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ, की आपण बघितलं तर हे जे काय शांतीनगर वासी आहेत त्यांना नोटिसा न देता त्यांचे घरं पाडले आहेत। काय तुम्ही सरकारला काय इशारा देणार आहात? नाही, गंभीर पावसाळा लागला 1 तारखेला, 8 तारखेला कारवाई केली, 2 तारखेला GRS शासनाचा की 1 तारखेपासून पुढचे 3 महिने कोणतेही अतिक्रमण काढता येत नाही। आचारसंहिता लागली होती। घरं पाडले कसे? तुम्ही पाऊस वरून पडतोय, मानवता दाखवली नाही। 100 वर्षाची आजी इथं बसली, तिला सुद्धा सोडलं नाही। लहान लेकरं शिकतात, ऍडमिशनचा काळ आहे, शिक्षणाचा काळ आहे। आज हे सगळे लेकरं इथं आले, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला। हातावर पोट भरणारे हे माणसं दलितांचे आहेत, मागासवर्गीय आहेत, बहुजन आहेत, अनेक जाती धर्माचे 18 पगड जातीचे लोक आहेत आणि त्यांच्यावरती बुलडोजर चालवलं। हे सरकार निर्दयी आहे, यांना मानवता नाही, यांना संवेदना नाही, गरिबांचं यांना काही घेणं देणं पडलं नाही। देशाचे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाला घर देणार आणि यांचं घर काढून घेतलं। या जगात, या देशात हे एकमेव आंदोलन आहे नाशिकचं की जे बिऱ्हाड येऊन बसले, ज्यांना घरच नाही या पृथ्वी तलावर। विचार करा, स्वातंत्र्य भारत होऊन 100 वर्ष झाले, आजही आम्ही विचारतो आमची आझादी कुठे, स्वातंत्र्य कुठे? आमचं मतदान चालतं, तुम्ही तिथं मतदान घेतलं, तुम्ही तिथं संडास बाथरूम बांधून दिलं महानगरपालिकेचं, आधार कार्डचं काय ऍड्रेसचं दिलं, तुम्ही लाईट बिल तिथं दिलं, म्हणजे मतासाठी आम्ही अधिकृत आमचं सगळं चालतं। मतदान म्हणलं की सगळं चालतं। आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार, मग आमचं मत पण मायनस करा ना। जर आमची वस्ती मायनस करायची, तुम्ही आमचं मत मायनस करा आणि पुन्हा निवडणुका घ्या, तुमच्यात हिंमत असेल तर करू शकता। ते नागरिकांकडनं असा पण आरोप केला जातोय की ही जी काही कारवाई केली गेली आहे ती उद्योजकांसाठी केली गेली, त्याबद्दल काय? 100% या MIDCचा पाटील CDR चेक झाले पाहिजे। ज्यांनी ज्यांनी कारवाई केली, ज्या ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात, मोजता त्या ठिकाणी गिरीश महाजन, त्या ठिकाणी अनेक कोण असतील, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणाशिवाय आमच्या गरिबांचे घरं पाडलेले नाहीत आणि त्यांना जे काही पुनर्वसनच्या नावाखाली 80 घराला 1 टावर दिलं। अरे वर संडास केली की खाली पडती रो, वर आंघोळ केली की खाली होती, एका खाली एक आंघोळ करायची वेळ आमच्या आणली। हे असले घरं बांधून दिलेत आम्हाला, आम्ही माणूस नाहीत का? हे याची सगळी अनुसूचित जाती जमाती आयोग, मानव अधिकार हे जिथं राहत असेल तिथं सगळे पाठवणार, चौकशी करणार। आणि जर जनावरांची वागणूक त्यांना दिली असेल तर ज्यांनी जनावरांची वागणूक दिली त्याला नोकरीवर बसू देणार नाही, तर त्याची जागा जेलमध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा आहे। मंत्र्याकडनं हे आचारसंहितेचं कारण देत आहे यांच्या पुनर्वसनाच्या। यांना भांडवलदाराचं पडलंय। निवडणूक कोणती आहे? हे काय मतदार आहेत काय? ए बाबा, तुमच्यातलं कोणी सरपंच आहे का? तुमच्यातलं कोणी जिल्हा परिषद मेंबर आहे का? पंचायत समिती मेंबर आहे का? आचारसंहिता संबंध काय? हा जनरल निवडणूक आहे, मान्य, स्थानिक स्वराज्याची संस्थेची निवडणूक आणि आचारसंहिता सांगता काय? मग आचारसंहिता जर चालू आहे तर मग आचारसंहितेच्या काळात घरं पाडले का? लुटी गिलती का? हे संवैधानिक कारवाई तुम्हाला आचारसंहितेत करता येते का? निवडणूक आयोग सुद्धा या ठिकाणी दखल घेणार। तुम्हाला कुणाला खुश करायचं होतं दलितांचे घरं पाडून, हा प्रश्न आम्ही विचारणार। त्याच्यामुळे या उदय सामंत, एकनाथ शिंदे गरिबाचे वाली आज का असे झाले हे कळायला तयार नाही। त्यांना असणारा आमची ज्योतिताई वाघमारे खासदार केली,
नाही तुमचा खासदार केलाय. अरे खासदार केलाय पण घरं घ्यायला लागले ना वरून. त्या खासदाराला काय चाटायचं का? घरच जर राहिले राहील तर म्हणजे एकीकडे सांगायचं दलितांचा खासदार केलाय आणि दुसरीकडे दलितांचे घरं घ्यायचे. अरे ती गायरान जमीन आहे, तुमच्या बापाची नाही. 40 वर्ष राहतोय तिच्यावर आमचा हक्क आहे. जो हक्क बाबासाहेब गायकवाडांनी दिला, जो हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, ही तुमच्या बापाची जमीन होऊ शकत नाही. ही जमीन आमची आहे. त्याच्यामुळं उदय सामंत इथले मंत्री हे दलित विरोधी आहेत. त्यांना आम्हाला तिथून काढायचे, भांडवलदारांच्या खिशात घालायचे. आमचा त्यांना आता वास यायला लागलाय. आमचे मतं यांना चालले, पण आता आम्ही यांना चालत नाहीत अशी स्थिती आहे. एकीकडे कुंभमेळ्यामध्ये जमीन अधिग्रहण करता साधूला राहण्यासाठी आणि आम्हाला काय करताय? उठवताय. आमचं अधिग्रहण कोण करणार? आमचा मोबदला कोण देणार? ज्या पद्धतीने केंद्राच्या 4 पट फक्त घर मागत नाही आम्ही, घर तर द्याच, पण घरातला प्रत्येक एक सदस्य शासकीय नोकरीला लावा, MIDCत लावा, ही सुद्धा आमची मागणी राहणार आहे. आणि आम्हाला पैसे सुद्धा द्या. असं कसं उठू शकता? आम्ही खूप ऐकतो, एखाद्या घरी गेलो की 2 गाड्या दारात दिसतात, मोठा बंगला दिसतो. त्यावेळेस मी त्याला विचारतो, अरे बाबा का गेल्या वर्षी तर काही नव्हतं. तो म्हणतो माझी लॉटरी लागली भाई, समृद्धी महामार्गात आमचं घर गेलं. आमची तशी लॉटरी का लागा ना? का आम्हाला 4 पट पैसे नाहीत? का आम्हाला मोबदला नाही? अरे द्या ना, अधिग्रहण करा. आमचं लिगल जेवढं 4 पट पैसे द्या. आम्ही आमचे घरं बी बांधू आणि सगळंच करू. तुम्ही आमच्या खात्यात पैसे टाका. हेही नाही करणार. म्हणून मी 5 एकर जागा दिली पाहिजे. जर यांनी या ठिकाणी ही जी कारवाई केली याचा निषेध करतो. अशोक खरातच्या घरावर बुलडोजर घेऊन जायची यांची हिंमत नाही. 500 पोलीस लावून आमच्या आया बहिणीला दमदाटी केली. ही पूर्ण कारवाई अमानवीय आहे. त्याचा आम्ही निषेध करू. पुढचं आंदोलन तुमचं कसं आहे? हे आता पाठिंबा हे आता आंदोलन राज्यात झालंय. मी आता अधिकाऱ्याला भेटलोय आणि खडसावलंय. 24 तासाच्या आत हे बिराडला बसलेल्यांना निवारा देण्याची व्यवस्था करायची. पाऊस पडला, चिखल झाला, मच्छर आहेत, साप येत आहेत, खाली बसायला नीट जागा नाही. त्यांच्या जर जीवाला काही झालं, कुणी दगावलं, त्यांचा जर जीव गेला तर या ठिकाणी एकालाही सोडणार नाही, एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही. हा आमचा या ठिकाणी हे होते पॅन्टर दीपक केदार यांनी सरकारला जाहीर असा इशारा दिलेला आहे, जर हे आंदोलन करताना जर काही झालं तर आम्ही सरकारला सोडणार नाही. आवाज इंडियासाठी ज्ञानेश्वर खूप सुंदर, नाशिक.